अखेर अकोले तालुक्यातील सोनाली रावसाहेब मेंगाळे हिच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेला तब्बल 14 महिने उलटल्यानंतर या प्रकरणातील आरोपींविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे अकोले पोलिसांना आरोपींना ताब्यात घेणं शक्य झालं। या कारवाईमुळे पीडित कुटुंबियांना न्याय मिळण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल पडलं आहे। मयत सोनाली मृत्यू या प्रकरणात आरोपींनी अटक टाळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। आरोपींच्या वतीने नामांकित वकील के.डी. धुमाळ आणि जे.एच. वामन यांनी बाजू मांडली। दुसरीकडे पीडित मुलीचे वडील रावसाहेब मेंगाळे यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी खासगी वकिलांची नियुक्ती केली होती। न्यायालयासमोर सुनावणी दरम्यान सरकारी वकील वाकचौरे आणि विजय उगले यांनी अत्यंत प्रभावी आणि मौलिक युक्तिवाद केला। हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला। अकोले पोलिसांकडून सापळा रचून कारवाई। जामीन फेटाळला गेल्यानंतर अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे व त्यांच्या विशेष पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या। पोलिसांनी एक भक्कम सापळा रचून या आरोपी सुशील पत्वे व विजय मेंढाळ यांचा शोध घेतला आणि त्यांना जेरबंद केलं। अटकेनंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणातील आरोपी सुशील पत्वे व विजय मेंढाळ यांना शोधून काढण्यासाठी आणि कडक कारवाई करण्यासाठी अकोले पोलीस स्टेशनच्या टीमने घेतलेल्या मेहनतीबद्दल फिर्यादी रावसाहेब वामन मेंगाळ आणि पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत। तसेच या कारवाईबद्दल पोलिसांचं अभिनंदनही केले आहे। आता पोलीस कोठडीत आरोपींकडून नेमकी काय माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। न्यूज सह्याद्रीच्या एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते, अकोले।